आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। आज निर्बंधांची हंडी फोडण्यासाठी सरकारचे विरोधक म्हणजे भाजप आणि मनसे सरसावलेत आणि रस्त्यावर उतरलेत। मुंबईतल्या साकी नाका इथे हंडी फोडण्यावरून पोलीस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली आणि या दोघांमध्ये झालेल्या झटापटीच्या दरम्यान हंडी कोसळली आणि खालतीच रस्त्यावर पडली। आपण ही दृश्य पाहतो आहोत। ही हंडी इथे लावणार म्हटल्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले। मनसेचे कार्यकर्त्यांनी आधीपासूनच मोठी तयारी केली होती आणि या सगळ्या खेचाखेचीच्या दरम्यान हंडी इथे पहिल्या 2 थरात कुठेतरी लावून फोडण्याचा कार्यकर्त्यांचा विचार होता, पण पोलिसांनी त्यांना तशा प्रकारची कोणती संधीच दिली नाही। पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना तातडीने ताब्यात घेतलं। आपण ही दृश्य पाहतो आहोत। अशा भल्या मोठ्या एका क्रेनवरनं हंडी इथे आणण्यात आली होती आणि ती हंडी रस्त्यावर उभी करून ती दहीहंडी फोडण्याचा मनसे कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता, पण या दरम्यान हंडीची पूजा करणार आम्ही केवळ असं सुरुवातीला सांगण्यात आलं आणि मनसे कार्यकर्त्यांनी हंडी इथे खालती आणली, पण पुढे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी धक्काबुक्की झाली आणि आपण पाहतो आहोत कशा प्रकारे या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली। ते काम किया है, पुलिस के ऊपर महाविकास आघाड़ी का दबाव है, पुलिस अपना काम कर रही है। पुलिस की मर्जना सिर्फ राज साहब का आदेश मानता है और कोई ठाकरे का आदेश, और उसके साथ साथ दही हंडी भी आपण ही दृश्य पाहतो आहोत। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, किसी भी तरीके का कोई पोलिसांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती, माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा मोठ्या संख्येने जमले होते आणि ही निर्बंधांची हंडी फोडता फोडता हंडी प्रत्यक्षात रस्त्यावरतीच फुटली। हंडी उभं करून ती थर रचून फोडण्याचा प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यांचा यशस्वी झाला नाही, कारण त्यापूर्वीच कार्यकर्ते आणि मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनोज, काय अधिक माहिती आहे? म्हणजे आज सगळीकडे जे आहे ती गोकुळाष्टमी म्हणजे कृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे आणि त्याच अनुषंगाने आज मुंबईत विशेषतः दहीहंडी लावली जाते, परंतु कोरोना काळ असल्यामुळे सरकारने निर्बंध लादलेले आहेत। त्यामुळे जे विरोधी पक्षातले मग ते भाजप असो, शिवसेना असो, भाजप असो किंवा मनसे असो, यांनी मात्र दहीहंडी साजरी करणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्याच अनुषंगाने आज मनसेने साकी नाका या ठिकाणी दहीहंडी साजरी करण्याचा निर्धार केला होता आणि त्यासाठी क्रेन वगैरे सुद्धा आणली, त्यामुळे तयारी सुद्धा केली होती। परंतु पोलिसांनी मात्र मनसेला ही दहीहंडी रोखण्यासाठी जे आहे ते पूर्णपणे रोखलेलीच आहे आणि त्यांचे जे नेते आहेत त्या विभागाचे प्रमुख जे आहेत महेंद्र भानुशाली आणि त्यांचे कार्यकर्ते यांना ताब्यात घेतलेला आहे। ही क्रेन घेऊन ते एका ठिकाणी जो चौक आहे त्या ठिकाणी जाणार होते आणि त्या ठिकाणी ती दहीहंडी लावणार होते, परंतु पोलिसांनी कालच मनसे असतील किंवा भाजपाचे काही नेते असतील जे दहीहंडी साजरी करणार म्हणत होते त्यांना 149 अन्वये नोटीस सुद्धा दिली होती, परंतु तरी सुद्धा या संदर्भात मनसे आणि भाजपा दहीहंडी साजरी करणारच म्हणत होते आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास जेव्हा मनसे कार्यकर्ते आले त्यावेळेस त्यांना दहीहंडी करण्यापासून रोखण्यात आलेले आहे आणि आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून साकी नाका पोलीस स्टेशन मध्ये सध्या नेण्यात आलेलं आहे। एकंदरीतच या ठिकाणी वातावरण जे आहे ते जे आहे वातावरण सध्या तणावपूर्ण असून मनसैनिक म्हणतात अजूनही आम्ही ती दहीहंडी साजरी करणार आहे। त्यामुळे पोलिसांसमोर सुद्धा मोठं आव्हान आहे की कायदा सुव्यवस्था राखणं आणि शासनाचे आदेश जे आहेत त्याचं सुद्धा पालन करणं आवश्यक आहे। मिलिंदजी, मनोज, आता गेल्या तासाभरात वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे मनसेच्या वतीनं दहीहंडी लावण्याचा आणि फोडण्याचा प्रयत्न झाला, आणखीन कोणत्या कोणत्या ठिकाणची माहिती मिळते? तसं तर मनसे ज्या विभागामध्ये मनसेचे जास्त कार्यकर्ते आहेत त्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात
असे प्रकार समोर येत आहे. घाटकोपरला तर पश्चिमेला कालच भटवाडीमध्ये रात्रीच त्यांनी दहीहंडी फोडली. तर घाटकोपर पूर्वेला पंतनगरमध्ये सुद्धा मनसेचे कार्यकर्ते दहीहंडीचं आयोजन करत आहेत. चुनाभट्टीमध्ये सुद्धा जे आहे ते दहीहंडीचं आयोजन करत आहेत. चेंबूरमध्ये पण करत आहेत. परंतु पोलिसांनी आधीच या सर्वांना 149 अन्वये नोटीस दिलेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये येणारी जी वेळ आहे त्या वेळेमध्ये कळणार आहे की नेमकं काय नेमकं होतं ते. मनोज, खरोखरी आपण दृश्य पाहतोय कशा प्रकारे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आणि हंडी शेवटी वर उभं राहायच्या आधीच फुटली. कार्यकर्ते आणि पोलिसांच्या धक्काबुक्की. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि तिकडे मनसेचे आणखीन एक मोठे नेते बाळा नांदगावकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळत आहे.